गुड इव्हनिंग एव्हरीबडी. राईज इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. ही जी आपण अपकमिंग तुमची JEEची परीक्षा आहे त्यासाठी एक नवीन सिरीज चालू केली आहे. जिओटेक्निकल इंजिनिअरिंगची कंप्लीट सब्जेक्ट तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळेल. तर त्याचं हे तिसरं लेक्चर आहे. सुरुवातीचे 2 लेक्चर तुम्ही बघून हे लेक्चर बघा, कारण इंटर रिलेटेड गोष्टी आहेत. 100% फायदा होईल. जेवढे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स आहेत ते सगळे सॉल्व्ह होतील. ऑब्जेक्टिव्ह का म्हणतोय मी, कारण डिस्क्रिप्टिव्हला थोडंसं नेचर ऑफ एक्झाम आणि नेचर ऑफ सिलेबस कव्हरेज हा थोडासा वेगळा असतो, त्यामुळं ते कव्हर होणार नाही. पण जेवढेही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्स असतील तर तुम्ही 100% अटेम्प्ट करू शकता. सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर यू कॅन सी द PYQs सॉल्व्ह होता आहे का नाही, तुम्ही तुमचं त्याच्या ठिकाणी रेक्टिफाय करून घेऊ शकतात. ओके, तर विदाऊट वेस्टिंग एनी टाईम वी विल स्टार्ट आवर थर्ड लेक्चर. बघा, ज्यांनी चॅनल फॉलो केलं नसेल तर प्लीज चॅनलला फॉलो करा, कारण जे एक्झाम्स किंवा MCQs मला पोस्ट करायचे आहेत तर मी ते चॅनलवरच पोस्ट करेल. येस, आता बघा आपण स्टार्ट करूया. सुरुवातीच्या 2 लेक्चरमध्ये एकदम बेसिक गोष्टी कव्हर केल्या होत्या. एक बेसिक डेफिनेशन होती सॉईलची, ती ॲज अ ट्रिगर पॉईंट घेऊन आपण तिथून पुढं गोष्टी डिराईव्ह करत गेलो. तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याचशा गोष्टी ज्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट होत्या त्या कव्हर झालेल्या आहेत. एस्पेशली चॅप्टर नंबर 2 म्हणजे लेक्चर 2मध्ये आपण ज्या फंडामेंटल प्रॉपर्टीज बघितल्या, व्हॉइड रेशो, पोरोसिटी, डिग्री ऑफ सॅच्युरेशन्स, तर ह्यावरती नंबर ऑफ क्वेश्चन्स या आधी येऊन गेलेत, याच्या पुढे येतील, कारण विचारण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी तिथं होत्या. आपण त्या चॅप्टरमध्ये एक 4-5 न्यूमरिकल्स ही त्या सेशनमध्ये कव्हर केलेले आहेत. तर इकडे यायच्या आधी हे लेक्चर बघायच्या आधी लेक्चर 2 मी चॅप्टर नाही टाकलेत, कारण कधी एका लेक्चरमध्ये 2 चॅप्टर पण कव्हर होऊ शकतात. त्यामुळं डायरेक्ट लेक्चर 1, 2, 3 असं तुम्हाला दिसेल सिक्वेन्समध्ये. त्याच्यामुळं तुम्ही लेक्चरच कन्सिडर करा आणि लेक्चरच फॉलो करा तसे. ठीक आहे, तर आपण थोडंसं पुढे जाऊया डिस्कशनमध्ये. आता काय शिकायचं आहे बघा पुढे आपल्याला. तर जी बेसिक डेफिनेशन आहे सॉईलची तिला स्टिकअप राहून पुढे काही गोष्टी डिराईव्ह होत्या का ते चेक करूया. बघा, सिम्पल काय आहे, सॉईलची डेफिनेशन काय आहे की इट इज ए नॅचरली अकरिंग मटेरियल कन्सिस्टिंग ऑफ सॉलिड पार्टिकल्स अँड empty spaces between them are called as voids, and that voids are filled with air, water or both. ते कशाने फील्ड झालेले असू शकतात. म्हणजे बेसिकली काय आहे की सॉलिड पार्टिकल्स आहेत आणि त्यांच्यामध्ये वॉइड्स आहेत. ओके, यस, इथपर्यंत आपल्याला गोष्टी क्लिअर आहे. जशा लागतील तसे पुढे बघूया. आता माझं काय म्हणणं आहे की हे जे सॉलिड पार्टिकल्स आहेत हे एकामेकांसोबत जसे कसे ओरिएंट झालेत त्याचा इम्पॅक्ट सॉईलच्या प्रॉपर्टीजवर पडेल, 100% पडेल. का? कारण हे त्यांचं बिहेवियर एक्सप्लेन करेल ना. आता बघा, यांचं जे जॉमेट्रिकल ओरिएंटेशन आहे किंवा अरेंजमेंट आहे एकमेकांसोबत, त्याला आपण म्हणतो सॉईल स्ट्रक्चर. त्याला आपण म्हणतो सॉईलचं स्ट्रक्चर. सिम्पल आहे. सॉईल स्ट्रक्चर म्हणजे काय? द जॉमेट्रिकल ओरिएंटेशन ऑर अरेंजमेंट ऑफ सॉलिड पार्टिकल्स अमंग देमसेल्स आर कॉल्ड ॲज सॉईल स्ट्रक्चर. डेफिनेशन पाठ करायची गरज नाही, कारण तुम्हाला लिहायचं नाही, डिस्क्रिप्टिव्हमध्ये लिहायला लागतं. त्यामुळं थोडंसं तुम्हाला रायटिंगवरती कमांड असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी शिकतानाच थोडं लर्निंग पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा मेमोरायझिंग पॉईंट ऑफ व्ह्यू गोष्टी पाठ करणं गरजेचं असतात जेव्हा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहायचा असतो. पण ऑब्जेक्टिव्ह आहे, कॉन्सेप्ट कळाला तर तुमचं काम होऊन जाईल. ओके, येस. बघूया आपण सॉईल स्ट्रक्चर म्हणजे काय. तर सिम्पल आहे, यांचं जे जॉमेट्रिकल अरेंजमेंट असतं एकमेकांसोबत, तर ते कसं ओरिएंट झालंय किंवा अरेंज झाले त्याला आपण म्हणतो सॉईल स्ट्रक्चर. तर बेसिकली 4 टाईपचे सॉईल स्ट्रक्चर आहेत. जसं सांगतोय तसं लक्षात ठेवा, सगळे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह होतील. बघा, पहिलं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो फाईन ग्रेन्ड स्ट्रक्चर, किंवा पहिलं टाईप ऑफ स्ट्रक्चर आहे दॅट इज फाईन ग्रेन्ड स्ट्रक्चर. ओके, सेकंड इज हनीकोम्ड स्ट्रक्चर. ऑब्जेक्टिव्ह याच्या आधी काय विचारलं गेले ते पण सांगतो आणि तुम्हाला काय पाठ करायचं आहे ते पण सांगतो, किंवा लक्षात काय ठेवायचं आहे ते सांगतो. थर्ड इज फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर आणि फोर्थ इज डिस्पर्स्ड स्ट्रक्चर. येस, हां. आता पहिला ऑब्जेक्टिव्ह असा म्हणतो की टाईप्स ऑफ सॉईल देतात आणि कोणत्या सॉईलमध्ये कोणतं स्ट्रक्चर तुम्हाला आढळून येतं किंवा एक्झिबिट करते ते सॉईल, असा क्वेश्चन विचारला जातो. तर फाईन ग्रेन स्ट्रक्चर इज शोन बाय ग्रॅव्हल्स अँड कोर्स सँड.
ओके. सेकंड, हनीकोम स्ट्रक्चर इज शोन बाय फाईन सँड्स अँड सिल्ट्स. And third one, flocculated structure is shown by normal clays and dispersed structure is shown by remolded clays. हा झाला पहिला बेसिक ऑब्जेक्टिव्ह जो ह्या चॅप्टरमध्ये बनू शकतो, तर तो हा आहे एकदम सिंपल. टाइप्स ऑफ स्ट्रक्चर आणि कोणत्या सॉइलमध्ये ते स्ट्रक्चर तुम्हाला दिसून येतं, तर हा झाला एक बेसिक टाईपचा क्वेश्चन. याच्या पुढे थोडंसं अजून पुढे जाऊन बघूया. म्हणजे इथं जर तुम्ही लिहिलात तर काय लिहू शकतात, टाइप्स ऑफ स्ट्रक्चर्स आणि सेकंड इज सॉइल. यस, हा एक पहिला ऑब्जेक्टिव्ह बनण्याचे चान्सेस आहेत. याच्यानंतर काय बघा, आपण आता एक एक स्ट्रक्चर थोडंसं डिटेलमध्ये बघूया. फर्स्ट इज फाईन ग्रेन्ड स्ट्रक्चर. जर लेवल 2 ला क्वेश्चन गेला की एक्झॅक्टली काय होतं तर ते माहीत पाहिजे. तर जेवढं डिस्कशन इज सफिशियंट, जेवढं मी डिस्कस करेल त्याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये डेप्थमध्ये जाण्याची गरज बिलकुल नाही. बघा, फाईन ग्रेन स्ट्रक्चर म्हणजे काय, हे सॉलिड पार्टिकल्स असतील. सॉलिड पार्टिकलची अरेंजमेंटच स्ट्रक्चर असतं ना. येस, तर फाईन ग्रेन स्ट्रक्चरमध्ये होतं काय, सिम्पल, हे समजा सॉलिड्स असतील, दीज आर द सॉलिड पार्टिकल्स, ते असे ओरिएंट झालेले असतात एकमेकांसोबत. येस, तर काय कसं दिसतंय तुम्हाला, ते कॉन्टॅक्ट मेंटेन करतात एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे. येस, सो पहिला पॉईंट काय लिहू शकतो, गुड कॉन्टॅक्ट इज मेंटेन्ड अमंग देमसेल्स, इज मेंटेन्ड अमंग देमसेल्स. हां, याचा अर्थ काय होतो बघा, समजा सॉइल कशाने बनलेली असेल, सॉलिड्सनी बनलेली असेल, सॉलिड पार्टिकल्सनी बनलेली असतील. त्याच्यातले जे सॉलिड पार्टिकल्स आहेत त्यांनी जर एकमेकांसोबत चांगला कॉन्टॅक्ट बनवून ठेवला तर जेव्हा लोड लागेल त्या सॉइलवर तर परफॉर्मन्स कसा असेल त्या सॉइलचा, चांगला असेल, आहे ना. कारण जर कॉन्टॅक्ट चांगला असेल तर वॉइड्स कमी असतील तर आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ लोड सेटलमेंट कमी असेल, चेंज इन व्हॉल्यूम कमी असेल. दॅट्स वाय शिअर स्ट्रेंथ जास्ती असेल. एवढं लक्षात ठेवा. जेव्हा आपण शिअर स्ट्रेंथ शिकू तर अजून डिटेलमध्ये गोष्टी कळतील. तर फाईन ग्रेन स्ट्रक्चरमध्ये सेकंड पॉईंट काय येईल की शिअर स्ट्रेंथ चांगली असते. शिअर स्ट्रेंथ इज गुड. शिअर स्ट्रेंथ इज गुड. येस, आणि तिसरा पॉईंट, वॉइड्स आर लेस. वॉइड्स आर लेस. या तीनच पॉईंट तुम्हाला माहिती असणं पाहिजे, गरजेचं आहे. आणि ही कोणत्या टाईप ऑफ सॉइलमध्ये दिसतं, ग्रॅव्हल्स आणि सँड्समध्ये अशा टाईपचं तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल. दिस इज फाईन ग्रेन स्ट्रक्चर, सिम्पल. येस, तर ह्या 3-4 पॉईंट्स माहिती असले तर पाठ पण होईल आणि लक्षात पण गोष्टी राहतील. येस, नेक्स्ट, हनीकोम स्ट्रक्चर. कळतंय ना, स्ट्रक्चर म्हणजे काय, सिम्पल, जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ दॅट पार्टिकल्स अमंग देमसेल्स आर कॉल्ड एज स्ट्रक्चर्स, सॉइल स्ट्रक्चर, हनीकोम्ड स्ट्रक्चर. हां, यामध्ये काय होतं, सिम्पल आहे. गोष्टी जर समजून पाठ केल्या तर लवकर पाठ होतील आणि एक सिक्वेन्स जर बनली लॉजिकल सेन्स तर रिटेन्शनसाठी फायदा होतो आणि तरच एक्झाम क्रॅक होते. इट्स नॉट अबाउट द कव्हरेज ऑफ सिलेबस की 100% सिलेबस कव्हर केला आणि एक्झाम निघेल, तर फक्त हा सगळा रिटेन्शनवरती खेळ असतो. तर तुम्ही पाठ करायला पण तेवढं प्राधान्य द्या. हां, हनीकोम स्ट्रक्चर म्हणजे काय बघा, हे सॉलिड्स आहेत, हे मी जे ड्रॉ केलेत दीज आर द सॉलिड पार्टिकल्स. ते कसे ओरिएंट झालेत तर ते असे हनीकोम स्ट्रक्चर सारखे ओरिएंट झालेले असतात. हे बघा, वॉइड्स आर व्हेरी लार्ज. दीज आर द वॉइड्स ना, लार्ज नंबर ऑफ वॉइड्स आर प्रेझेंट. लार्ज नंबर ऑफ वॉइड्स आर प्रेझेंट, दिसतंच आहे. येस, हां, तर ह्या स्ट्रक्चरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, वेन व्हायब्रेशन अकर्स, जेव्हा या सॉइलला व्हायब्रेशन दिल्या जातं किंवा येतं त्या सॉइलमध्ये व्हायब्रेशन्स, तर दिस सॉइल कोलॅप्स अँड इट अंडरगो लार्ज अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम चेंज. अँड व्हॉल्यूम चेंज इज अ व्हेरी डेंजरस थिंग फॉर एन सॉइल. स्ट्रक्चरसाठी खूप डेंजर गोष्ट असते व्हॉल्यूम चेंज, आणि हा ड्रास्टिक चेंज आहे, अजून खूप जास्त चेंज होतो. दॅट्स वाय इट इज नॉट सुटेबल फॉर प्लेसिंग द लोडिंग प्लेस करण्यासाठी सुटेबल सॉइल नसते ही. सिम्पल, कळत असेल. हनीकोम स्ट्रक्चर. सेकंड पॉईंटमध्ये याच्यामध्ये लिहू शकतो, दिस इज
टू व्हायब्रेशन्स, म्हणजे व्हायब्रेशन जर आले तर दॅट इज डेंजरस थिंग फॉर दिस टाईप ऑफ सॉईल. यस, व्हायब्रेशन्स यायला नको. म्हणजेच काय की जिथे व्हायब्रेशन येण्याचे चान्स असेल आणि तिथे ह्या टाईप ऑफ सॉईल असेल तर आपल्याला रिक्लेम करावं लागते, ती सॉईल काढून टाकायची आणि दुसरा हार्ड रॉक किंवा हार्ड मुरुम त्याच्यामध्ये फिल करायचा. सिम्पल. पण एवढं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन विचारणं नॉट अपेक्षितच नाही. यस. थर्ड थिंग की काय असणार, शिअर स्ट्रेंथ इज लेस शिअर स्ट्रेंथ. आणि एक्झाम्पल जर विचारलं तर लक्षात असू द्या, तुम्हाला शिकवलं आहे बघा मी लुईस. एक लुईस कोणती असते, दिस इज विंड डिपॉझिट. एक लुईस नावाची सॉईल असते, फील्ड नेम आहे. अगेन दिस इज फील्ड नेम. शिकवलं आहे मी पहिल्या चॅप्टरमध्ये, तुम्ही जर बघितलं असेल तर हे फील्ड नेम आहे लुईस. येस, सॉईलचं. तर ती लुईस इज अन एक्झाम्पल ऑफ दिस हनीकोम स्ट्रक्चर. म्हणजे ह्या लुईस टाईपची जी सॉईल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हनीकोम स्ट्रक्चर ती दिसेल. येस. नेक्स्ट, आता पुढचं जे आहे ना दॅट इज फ्लॉक्युलेटेड आणि डिस्पर्स स्ट्रक्चर. ते दोन्ही स्ट्रक्चर्स क्लेजमध्ये बघायला मिळतात. त्याआधी आपण थोडंसं अजून एक गोष्ट असते बघा, शेप ऑफ सॉलिड्स. सॉलिड्स, सॉईलमध्ये जे सॉलिड्स असतात ना त्याचे शेप्स बघून घेऊया आणि मग ते शेवटचे दोन हे बघू आपण स्ट्रक्चर्स. येस, शेप ऑफ सॉलिड्स. जे सॉलिड पार्टिकल्स आहेत त्यांचा शेप कसा असतो हेही 2 मिनिटांमध्ये बघून घेऊ. बघा, पहिला शेप आहे राऊंडेड. याच्यावर ऑब्जेक्टिव्ह दिसला नाही आतापर्यंत शेप्सवरती, पण लक्षात असू द्या. सेकंड इज अँग्युलर. थर्ड इज फ्लेकी. येस, दिस इज राऊंडेड, दिस इज ट्रायंग्युलर किंवा अँग्युलर म्हणा. आणि फ्लेकी शेप असा असतो. येस, तर हे जे वरचे दोन आहेत ना दीज आर शोन बाय ग्रॅव्हल्स अँड सँड्स. येस, सिम्पल आहे. ग्रॅव्हल्स आणि सँड्स आर म्हणजे दिस टाईप ऑफ सॉइल्स विल शो यू दिस शेप ऑफ सॉलिड पार्टिकल्स. आणि फ्लेकी टाईपचा जो शेप आहे ना दॅट इज एक्झिबिटेड बाय क्लेज. येस, क्ले काय आहे, एक टाईप ऑफ सॉईल आहे, तिच्या सॉलिड पार्टिकलचा शेप, तिच्यामध्ये पण सॉलिड्स असणार ना, तर तो कसा असतो, फ्लेकी असतो. फ्लेकी शेप कसा असतो, आपल्या बुकच्या पेपरचा जो शेप असतो दॅट इज फ्लेकी. येस, एक डायमेन्शन खूप जास्त छोटं असतं आणि दोन बऱ्यापैकी कम्पॅरेटिव्हली मोठे असतात. येस, दिस इज कॉल्ड एज फ्लेकी. अजून एक गोष्ट आहे, दिस क्ले पार्टिकल्स आर चार्ज्ड पार्टिकल्स. हे जे क्ले पार्टिकल्स आहेत ना दे आर द चार्ज पार्टिकल्स. येस, यांच्यावरती चार्ज असतो. येस, दिस क्ले पार्टिकल्स आर चार्ज पार्टिकल्स. आता थोडंसं लेक्चर 1 जर रिकॉल होत असेल तर आपण ओरिजिन ऑफ सॉईलमध्ये टाईप्स ऑफ वेदरिंग बघितलं होतं बघा. तर 2 टाईपच्या वेदरिंग असतात, फिजिकल वेदरिंग आणि केमिकल वेदरिंग. फिजिकल वेदरिंगनी जी सॉईल बनते दॅट इज ग्रॅव्हल्स आणि सँड्स, आणि केमिकल वेदरिंगनी जी सॉईल बनते त्याला आपण म्हणतो क्लेज. येस, केमिकल वेदरिंगमध्ये कोणते फोर्स इन्व्हॉल्व असतात, हायड्रेशन, ऑक्सिडेशन, रिडक्शन, ह्या सगळ्या हायड्रोलिसिस आपण ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. तर हे फोर्सेस इन्व्हॉल्व असल्यामुळे क्लेजच्या पार्टिकल्सवरती चार्ज येतो. सो क्लेज पार्टिकल्स आर चार्ज पार्टिकल्स बिकॉज दे आर फॉर्म्ड बाय केमिकल वेदरिंग. हा पहिल्या चॅप्टरमध्ये डिस्कस केलेली गोष्ट आहे. दे आर फॉर्म्ड बाय केमिकल वेदरिंग, दॅट्स वाय क्ले पार्टिकल्स आर चार्ज्ड पार्टिकल्स. याचं सिग्निफिकन्स आहे. ह्या जो चार्ज आहे ना क्लेज पार्टिकल्सवरती याचा सिग्निफिकन्स आहे. आपण ते पुढं बघूया. येस, तर एवढ्या गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. आता जे उरलेले 2 स्ट्रक्चर आहे कोणते, हे फ्लॉक्युलेटेड आणि डिस्पर्स्ड, ते बघूया. येस, होप गोष्टी क्लिअर होत असतील. थर्ड वन इज फ्लॉक्युलेटेड आणि डिस्पर्स्ड स्ट्रक्चर. डिस्पर्स्ड स्ट्रक्चर एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी दिसून येते सध्या की थोडंसं जे प्रोसिजर आहे MPSCच्या सगळ्या एक्झामच्या कंडक्शनमध्ये किंवा रिझल्टमध्ये आन्सर की डिस्क्लोज करण्यामध्ये ह्यामध्ये खूप सारी स्पीड आलेली दिसते. तुम्ही जर MPSC राज्यसेवेची जी प्रिलिम्स झाली तिचं जर तुम्ही हे बघितलं तर आय थिंक 20 का 22 दिवसामध्ये प्रिलिम्सचा रिझल्टही डिस्क्लोज झालेला आहे. त्यामुळं जो टाईम जात होता विद्यार्थ्यांचा, खूप सारा टाईम जात होता, तर तो थोडासा कमी होईल. आणि एक पॉझिटिव्ह गोष्ट जी झाली आहे तर ती तुमच्या हितासाठी आहे, म्हणजे इट इज बेनिफिशियल फॉर यू. तर जी आपली JEEची पण ॲड येईल आता, तर ती लवकर येईल अशी अपेक्षा करूया. आणि त्याचे
जे रिझल्टचे किंवा जॉईनिंगचा जो ड्युरेशन असेल तर तो पण कमी होईल अशी आपण अपेक्षा करूया. कारण मागचे 2-3 महिने बघा तुम्ही, जेवढ्या पण घडामोडी झाल्यात तर त्या खूप फास्ट झाल्यात. तर त्यामुळं चांगली स्पीड आहे त्या गोष्टींमध्ये, तर त्याचा फायदा आपल्याला 100% होईल. येस. हां, आता फ्लोक्युलेटेड आणि डिस्पर्स स्ट्रक्चर म्हणजे काय असतं ते समजून घ्या प्लीज. मी काय म्हटलो होतो की क्ले पार्टिकल्स आर फ्लेकी इन नेचर. सॉलिड पार्टिकल्स जे असतात क्लेजमध्ये ते कशा नेचरचे असतात? फ्लेकी. येस. सो दिस इज द फ्लेकी टाईप ऑफ स्ट्रक्चर, सॉलिड पार्टिकलचा शेप. येस. तर ह्या फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चरमध्ये काय असतं? सिंपल एक एज टू फेस अरेंजमेंट असते. हां, समजा हा जर एक पार्टिकल असेल, कोणता? फ्लेकी सॉलिड पार्टिकल असेल क्लेचा, तर हा समजा फेस असेल, याला फेस म्हणा, ह्या पोर्शनला एज म्हणा. येस, दिस इज एज अँड दिस इज फेस. तर फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चरमध्ये काय होतं? फेस टू एज ओरिएंटेशन. फेस बघा, दिस इज फेस अँड दिस इज एज. ओरिएंटेशन कसं आहे? फेस टू एज. दिसतंय ना, असं ओरिएंटेशन आहे. येस, दिस इज फेस टू एज, असं ओरिएंटेशन असतं. फेस टू एज ओरिएंटेशन. ओके. हां, मग याच्यामध्ये काय होतं? सिंपल डिस्पर्समध्ये काय होतं? एज टू एज ओरिएंटेशन असतं. एज टू एज. दिस इज एज टू एज. ओरिएंटेशनमध्ये फरक असतो. दिस इज एज टू एज ओरिएंटेशन. एज टू एज ओरिएंटेशन. हां, आता याने काय होतं? प्रॉब्लेम काय होईल? बघा, समजा इथे जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, इथं निगेटिव्ह चार्ज असेल. दिस इज निगेटिव्ह चार्ज, दिस इज पॉझिटिव्ह चार्ज. तर इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं, त्यामुळे इथं काय असणार? नेट अट्रॅक्शन. कारण पॉझिटिव्ह इज अट्रॅक्टेड बाय निगेटिव्ह. त्याच्यामुळे इथे काय असणार? नेट अट्रॅक्शन असणार. येस, ह्या टाईप ऑफ स्ट्रक्चरमध्ये काय असणार? सॉलिड पार्टिकल्समध्ये अमंग्स देमसेल्फ देर विल बी नेट अट्रॅक्शन. इथे काय असणार? नेट रिपल्शन. का? कारण इथं निगेटिव्ह, पॉझिटिव्ह तर फेसवर आहे ना, अगेन इथं निगेटिव्ह. येस, तर इथं असणार नेट रिपल्शन. आता फॉर एक्झाम्पल, जर आपण एखाद्या कंपोजिट मटेरियलची गोष्ट घेतली आणि त्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल्स आहेत छोटे आणि त्यांच्यामध्ये जर रिपल्शन आहेत त्यांच्यामध्येच, त्याच्यामुळं काय होणार? ओव्हरऑल स्ट्रेंथ त्या कंपोजिशनची कमी असणार. नो डाऊट. दॅट्स वाय लेस शिअर स्ट्रेंथ. येस. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे काय होतं? कन्फ्युजन. इथे असणार मोर शिअर स्ट्रेंथ. का? ओरिएंटेशन असं आहे की त्या पार्टिकल्समध्ये त्यांच्यामध्ये काय आहे? अट्रॅक्शन आहे. इथे असणार मोर शिअर स्ट्रेंथ. हां, आता जर एक डाऊट काय माहिती आहे का? आता मोर शिअर स्ट्रेंथ म्हणजे काय? की मोर कशापेक्षा? याच्यापेक्षा मोर. लेस कशापेक्षा? याच्यापेक्षा लेस. या दोघांना कम्पेअर करतोय. फाईन ग्रेनपेक्षा तर यांची 100% कमी असणार शिअर स्ट्रेंथ. कळतंय ना? त्याच्यासोबत कम्पेअर करायचं नाही. या दोघांमध्ये फ्लोक्युलेटेड आणि डिस्पर्समध्ये जर बघितलं तर फ्लोक्युलेटेडची शिअर स्ट्रेंथ जास्त असते आणि डिस्पर्स स्ट्रक्चरची शिअर स्ट्रेंथ कमी असते. कळतंय ना? हे स्ट्रक्चर आहेत, हे कोणत्या तरी सॉइलमध्ये एक्झिबिट करतील. तर ते कोणत्या सॉइलमध्ये येतात? दिस फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चर्स आर सीन इन नॉर्मल क्लेज. येस. आणि दिस डिस्पर्स स्ट्रक्चर्स आर सीन इन रिमोल्डेड क्लेज. सिंपल आहे ना? एक क्ले आहे, त्याचं नाव आहे रिमोल्डेड क्लेज. त्याच्यामध्ये कोणत्या टाईप ऑफ स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला? डिस्पर्स्ड स्ट्रक्चर. आणि नॉर्मल क्लेजमध्ये कोणतं स्ट्रक्चर दिसतं? फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चर. कळतंय? येस. आता हे रिमोल्डेड क्लेज किंवा ही डिस्पर्स्ड स्ट्रक्चर कसं होतं? ड्यू टू एक्सटर्नल रिमोल्डिंग हे फ्लोक्युलेटेड स्ट्रक्चर गेट्स कन्व्हर्टेड टू डिस्पर्स स्ट्रक्चर. एक्सटर्नल रिमोल्डिंगमुळे, म्हणजे काहीतरी एक कॉझिंग फोर्स लागेल की त्याच्यामुळं ही गोष्ट होईल. तर कशामुळे होतं हे? एक्सटर्नल रिमोल्डिंगमुळे दिस क्लेज गेट्स कन्व्हर्टेड टू रिमोल्डेड क्लेज. येस, ड्यू टू एक्सटर्नल रिमोल्डिंग दिस क्लेज गेट्स कन्व्हर्टेड टू रिमोल्डेड क्लेज आणि शिअर स्ट्रेंथ कमी होते. सिंपल. याला आपण काय म्हणतो? रिमोल्डिंग. द प्रोसेस बाय विच किंवा द प्रोसेस ड्यू टू विच flocculated structures of clays are converted to dispersed structure which causes decrease in shear strength is called as remolding. Simple. Ata there are some types of soil which have ability to regain its original strength.
to ability to regain its original strength by converting the structure from dispersed to flocculated. आता जर ओरिजिनल स्ट्रेंथ गेन करायची असेल तर स्ट्रक्चर चेंज व्हायला हवं. कुठून? फ्रॉम डिस्पर्स्ड टू फ्लॉक्युलेटेड. सच प्रोसेस इज कॉल्ड ॲज थिक्झोट्रोपी. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज थिक्झोट्रोपी. थिक्झोट्रोपी, येस. थिक्झोट्रोपी म्हणजे काय? रिगेनिंग द शिअर स्ट्रेंथ ऑफ सॉइल, regaining the shear strength of soil by converting from dispersed structure into flocculated structure is called as thixotropy. And this thixotropy is exhibited किंवा is property सगळ्याच सॉइल मध्ये नसते, पण फेमसली पॉप्युलरली नोन ॲज देर इज वन सॉइल दॅट इज नोन ॲज बेंटोनाइट क्ले. बेंटोनाइट क्ले कडे ही प्रॉपर्टी आहे. कोणती? थिक्झोट्रोपीची. थिक्झोट्रोपी म्हणजे काय? द ॲबिलिटी टू रिगेन इट्स ओरिजिनल स्ट्रेंथ इज कॉल्ड ॲज थिक्झोट्रोपी ॲट कॉन्स्टंट वॉटर कंटेंट विथ टाइम. टाइम पण लागतो आणि वॉटर कंटेंट सुद्धा कॉन्स्टंट असलं पाहिजे. येस. सो फॉक्युलेटेड आणि डिस्पर्स स्ट्रक्चरच्या या गोष्टी महत्त्वाच्या आहे. PYQ असा होता की डिस्पर्स स्ट्रक्चर कोणत्या क्लेजमध्ये येतो किंवा एक्झिबिट करतं, तर रिमोल्डेड क्ले शुड बी द आन्सर. येस. हां, हे टाईप ऑफ स्ट्रक्चर इथपर्यंत नोट डाऊन तुम्ही कराल नोटबुकमध्ये जेव्हा व्हिडिओ बघाल. याच्यापेक्षा जास्ती तर गरज पण नाही. तुम्ही PYQ सोडून बघा, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. उगाच ज्याची गरज नाही त्याची नोटबुकमध्ये ओझं करण्यात काही पॉईंट नाही. येस. येस. नेक्स्ट विल सी स्ट्रक्चर्स बघितले, शेप्स बघितले. आता आपण बघूया मिनरल्स. मिनरल्स रॉक मिनरल्स असतात. रॉक मिनरल्स आणि क्ले मिनरल्स. हां, आता एक कन्फ्युजन असं होऊ शकतं की रॉक आणि क्लेलाच का सेपरेट केलंय. बघा, आपण आतापर्यंत सॉइलला क्लासिफाय केलेलं नाहीये. आपल्याला इंजिनिअरिंग नेम्स सॉइलचे माहीत नाहीये, कारण क्लासिफिकेशन झालं नाही ना. जेव्हा गरज पडेल तेव्हा करू. तर मी फक्त एक ट्रिगर पॉईंट काय पकडला की जी ओरिजिन होणार आहे सॉइलचं, जसं फॉर्मेशन होणार आहे, तर दोनच वेज आहे सॉइल बनण्याची. एक तर आहे फिजिकल वेदरिंग आणि केमिकल वेदरिंग. फिजिकल वेदरिंगनी जी सॉइल बनते दॅट इज ग्रॅव्हल आणि सँड, आणि केमिकल वेदरिंगनी जी सॉइल बनते दॅट इज क्लेज. म्हणजे हे दोनच मी ग्रुप घेऊन पुढे गेलोय. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल तर ग्रॅव्हल्स आणि सँड एका ग्रुपमध्ये ठेवलं आणि क्लेजला एका ग्रुपमध्ये ठेवलं. असं का केलं? कारण त्यांचं बिहेवियर चेंज होतं. कारण कॉज ऑफ फॉर्मेशन इज डिफरंट. कॉज ऑफ फॉर्मेशन काय आहे की एकामध्ये केमिकल फोर्सेस आहेत आणि एकीकडे फिजिकल फोर्सेस आहेत. तर यांचे कॉज ऑफ फॉर्मेशन आर डिफरंट. दॅट्स वाय प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. म्हणून मी दोन ग्रुप केले स्ट्रेट अवे. एकामध्ये ठेवतो ग्रॅव्हल्स आणि सँडला आणि एकामध्ये ठेवतो क्लेजला. कळतंय ना? दॅट्स वाय मिनरल्स पण आपण दोन टाईपचं शिकणार आहे की ग्रॅव्हल्स आणि सँड्समध्ये कोणते मिनरल्स असणार आणि क्लेजमध्ये कोणते मिनरल्स असणार. त्याच्यामुळे खूप जास्त पुढचा विचार करायचा नाही आणि खूप जास्त मागचा पण विचार करायचा नाही. एकदम प्रेझेंटमध्ये राहायचं. ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत तेवढ्याच घेऊन पुढे जाऊया. कारण ॲट अ मुवमेंट नंबर ऑफ गोष्टी इंट्रोड्यूस करून ठेवायच्या आणि त्याचं जर आत्ता ॲप्लिकेशन नसेल तर ते रिटेन होणार नाही. तर जी गरज पडेल तेवढीच गोष्ट बघायची आणि ती शिकून पुढे जायचं. ॲट दी एंड ऑफ आर म्हणजे 12 किंवा 14 लेक्चर्स होतील. जेव्हा सगळे लेक्चर्स होईल तुमचे, तर तुम्ही MPSC जी ऑब्जेक्टिव्ह व्हायची त्याचे ऑब्जेक्टिव्ह सोडून बघा. त्याच्यानंतर जेवढे पण तुमचे आतापर्यंत PWDच्या किंवा JEEच्या WRDच्या जेवढ्या JEEच्या एक्झाम झाल्यात सगळे सोडून बघा. एवढा डेटा तुम्हाला सफिशियंट आहे. कळतंय ना? तर उगाच जास्त रिडंडन्सी किंवा खूप जास्त ओझं घेऊन जाण्यात काही पॉईंट नाही आहे. जेवढ्या गरजेच्या गोष्टी आहेत आणि राईट पॉईंटला राईट गोष्ट इंट्रोड्यूस करणं इज इम्पॉर्टंट. येस. हां, तर मिनरल्स दोन टाईपचे असतात, रॉक मिनरल आणि क्ले मिनरल. सिम्पल. रॉक मिनरल्स आर फेल्डस्पर, मायका आणि कॉर्ड्स. येस. कोणत्या टाईप ऑफ सॉइलमध्ये हे मिनरल्स एक्झिबिट दिसतात? तर सिंपल ग्रॅव्हल्स आणि सँड. क्ले मिनरल्स कोणते असतात? केओलाइट, केओलिनाइट,
हे प्रत्येक वेळेस माझी स्पेलिंग चुकते, पण स्पेलिंग काय एवढी महत्त्वाची नाही. ऑप्शनमध्ये हे गोष्टी असतात. इलिनाइट आणि मोरोलिनाइट. ओके, हे 3 क्ले मिनरल्स आहेत. डायरेक्टली विचारलं तर विच ऑफ द फॉलोइंग्स आर द क्ले मिनरल्स, तर हेच फेमस आहेत आणि एवढंच पाठ करणं किंवा अपेक्षित आहे तुमच्या लक्षात राहणं. येस. आता सेकंड पॉईंट महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर आठवत असेल मी तुम्हाला सांगितलं होतं काय की क्ले पार्टिकल्स कसे असतात नेचरमध्ये, म्हणजे शेप कसा असतो, फ्लेकी, पहिली गोष्ट, आणि दे आर चार्ज पार्टिकल्स. ओके, चार्ज पार्टिकल्स असल्यामुळं दे हॅव सरफेस ॲक्टिव्हिटी. लक्ष द्या प्लीज. सरफेसवर चार्ज असल्यामुळे दे एक्झिबिट सरफेस ॲक्टिव्हिटी. सरफेस ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, समथिंग चेंजेस दॅट विल गो ऑन, दॅट विल अकर ऑन सरफेस. सिम्पल. सरफेसवर चार्ज आहे, सरफेसवर चार्ज आहे म्हणजे सरफेसवर काहीतरी प्रोसेस होणार, त्याला आपण म्हणतो सरफेस ॲक्टिव्हिटी. आणि जर ही गोष्ट होत असेल तर याच्यामुळे सॉइल क्लेची प्रॉपर्टी डिफरंट असणार. इथे काय, नो चार्ज इज प्रेझेंट. ग्रॅव्हल आणि सँड कसे असतात, एक तर राऊंडेड असतात किंवा ट्रायंग्युलर असतात. इथं चार्ज प्रेझेंट नसतो, दॅट्स वाय नो सरफेस ॲक्टिव्हिटी. नो सरफेस ॲक्टिव्हिटी. सरफेस ॲक्टिव्हिटी नसणार का, सरफेसवरती चार्जेस प्रेझेंट नाही आहे. जर चार्ज प्रेझेंट नसेल तर प्रॉपर्टी कशी येणार. प्रॉपर्टी म्हणजे काय की प्रॉपर्टी त्या एलिमेंटची किंवा त्या पार्टिकलची इंडिव्हिज्युअल गोष्ट असते प्रॉपर्टी. तर ती क्लेकडे आहे कोणती, सरफेस ॲक्टिव्हिटीवाली. का, कारण क्लेच्या सरफेसवर चार्ज प्रेझेंट आहे. सिम्पल. इथे सरफेस ॲक्टिव्हिटी नसणार. यांच्याकडे जे असणार ते सेल्फ वेटमुळे असणार. कळतंय ना, यांच्या सेल्फ वेटमुळे यांच्याकडे प्रॉपर्टी असणार जी असणार ती. यांच्याकडे क्ले पार्टिकलकडे कशामुळे असणार, कारण त्याच्या सरफेसवरती जो चार्ज प्रेझेंट आहे त्याच्यामुळे प्रॉपर्टी असणार आणि त्याला आपण म्हणतो सरफेस ॲक्टिव्हिटीज. पुढे बघूया काय असतं ते. कळतंय. यस, इथे सरफेस ॲक्टिव्हिटी असणार. यस, क्लेजमध्ये. ओके, नेक्स्ट. सरफेस ॲक्टिव्हिटी म्हणजे एक्झॅक्टली काय हो. पहिली गोष्ट तर एक खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे क्लेची, त्याला आपण म्हणतो प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी मुळात काय असते समजून घ्या. प्लास्टिसिटी इज नथिंग बट इट इज द प्रॉपर्टी ऑफ अ सॉइल टू फॉर्म किंवा टू मेक इट मोल्डेबल. सॉइलला जी प्रॉपर्टी मोल्डेबल बनवते, मोल्डेबल म्हणजे वी कॅन फॉर्म डिफरंट स्ट्रक्चर फ्रॉम इट. चिखल म्हणतो ना आपण, चिखल बनण्याची ॲबिलिटी इज प्लास्टिसिटी. येस, तर प्लास्टिसिटी तुम्हाला सँड्समध्ये दिसते का, नाही, क्लेजमध्ये दिसते. बरोबर. का दिसते आपण बघूया. प्लास्टिसिटी काय असते, सिंपल, ॲबिलिटी विच मेक्स किंवा प्रॉपर्टी विच मेक्स सॉइल मोल्डेबल. सॉइलला जी प्रॉपर्टी मोल्डेबल बनवते तिला काय म्हणतो आपण, प्लास्टिसिटी. येस. ओके, आता प्लास्टिसिटी एक्झॅक्टली कशी येते बघा. सिंपल. क्ले पार्टिकल जो आहे, समजा हा क्लेचा पार्टिकल आहे. हा क्ले पार्टिकलवर काय असतं, चार्ज असतो. येस. आता लक्षात घ्या, आपण क्ले प्लास्टिक कधी कधी बनतं, जेव्हा ॲडिशन ऑफ वॉटर होईल, जेव्हा वेन वी ॲड वॉटर टू द क्ले तेव्हाच प्लास्टिसिटी येईल क्लेमध्ये. येस, आपण याच्यामध्ये काय टाकतो, वॉटर. येस, तेव्हा दिसणार तुम्हाला प्लास्टिसिटी. हां, याच्यात 2-3 गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. वॉटर काय हो, H2O. याला आपण म्हणतो पोलर लिक्विड. पोलर लिक्विड. पोलर म्हणजे काय बघा, जेव्हा वॉटर मिक्स्ड होतं क्लेमध्ये, दिस वॉटर हायड्रोलायझेस. OH मायनस आयन आणि H+ आयन्स हायड्रोलाइज होतात आणि हे प्लस मायनस याच्यासोबत रिॲक्ट होऊन एक बघा क्ले पार्टिकल जर आहे ना, याच्या सरफेसवरती एक थिन लेअर बनतो वॉटरचा. थिन लेअर ऑफ वॉटर. लेअर ऑफ वॉटर इज फॉर्म्ड which is known as adsorbed AD. adsorbed water. या लेअरला काय म्हणतो आपण, ॲब्झॉर्ब्ड वॉटर किंवा डबल लेअर्ड वॉटर. डबल लेअर्ड वॉटर. येस, ही जी हे थिन फिल्म बनते ना वॉटरची, सॉलिड क्लेच्या पार्टिकलच्या अराउंड, ड्यू टू वॉट, ड्यू टू दिस पोलर लिक्विड आणि हा क्लेवरती असणारा चार्जमुळे एक लेअर बनते. अँड दॅट लेअर इज कॉल्ड ॲज, थिन लेअर इज कॉल्ड ॲज ॲड्झॉर्ब्ड वॉटर किंवा डबल लेअर्ड वॉटर. आणि याच्यामुळेच प्लास्टिसिटी इम्पार्ट होते क्लेला. आता एक्झाम्पल बघा, समजा क्लेच्या जागेवर मी सँड पार्टिकल घेतला आणि वॉटरमध्ये टाकला. येस, वॉटरमध्ये टाकणार, देर विल बी नो प्लास्टिसिटी. वाय, इथं चार्ज प्रेझेंट नाही ना. वॉटर जरी पोलर लिक्विड आहे पण सँड पार्टिकलकडे चार्ज नाही आहे, आणि जर चार्ज नसेल तर हा कसा डबल लेअर्ड फॉर्म होईल. डबल लेअर्ड वॉटर फॉर्म होणार नाही, प्लास्टिसिटी येणार नाही. आता थर्ड घ्या, क्लेचंच पार्टिकल घ्या. ही झाली पहिली केस, दिस सेकंड केस, दिस इज थर्ड केस.
आता एक फ्लेकी पार्टिकल घ्या, चार्ज पार्टिकल आहे क्लेचा, आणि याच्या कशामध्ये टाकायला माहिती आहे का? केरोसिनमध्ये टाका. केरोसिन. केरोसिन इज नॉन पोलर लिक्विड. नॉन पोलर लिक्विड. येस, तरी पण प्लास्टिसिटी येणार नाही का? नो डाऊट क्लेकडे चार्ज आहे, चार्ज पार्टिकल आहे. केरोसिनकडे H+OH- आयन किंवा असे आनायन आणि कॅटायन नाही ना, त्याच्यासोबत इलेक्ट्रॉनिकली डबल अटॅच घेऊन एक डबल लेड वॉटर बनवण्यासाठी. देअरफॉर तरी पण प्लास्टिसिटी येणार नाही. तर प्लास्टिसिटी येण्याचे दोन बेसिक रिक्वायरमेंट काय आहे की पार्टिकल चार्ज पाहिजे, तो कोणाकडे असतो? क्लेकडे असतो. आणि सेकंड थिंग, एक पोलर लिक्विड पाहिजे वॉटरसारखं, तरच तुम्हाला प्लास्टिसिटी दिसेल. देअर एंड द टॉपिक ऑफ प्लास्टिसिटी. एवढी जर गोष्ट कळली तर याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये वाचायची गरज नाही, शिकण्याची पण गरज नाही. येस. हां, हे डबल लेअर वॉटर काय असतं समजून घ्या. सिंपल असतं, एक थिन लेअर ऑफ वॉटर, एक लेअर बनते वॉटरची अराउंड द सरफेस ऑफ दॅट क्ले पार्टिकल विच इज इलेक्ट्रोकेमिकली बाउंडेड विथ दॅट सॉलिड पार्टिकल. का? कारण चार्ज आहे ना, वॉटरकडे चार्ज आहे आणि दॅट क्लेकडे पण चार्ज आहे. येस, मी तेवढी फक्त डेफिनेशन लिहून देतो. पुढे जाऊया आपण. प्लास्टिसिटी कळालं असेल. डबल लेअर्ड वॉटरची डेफिनेशन लिहून घ्या. डबल लेयर्ड water, a thin layer of water formed around the clay particle which is electrochemically bounded with the surface of the clay particle. येस, सँडमध्ये बनणार का? बनणार नाही. ग्रॅव्हल्समध्ये बनणार का? डबल लेअर वॉटर नाही. दॅट्स वाय सँडमध्ये, ग्रॅव्हल्समध्ये प्लास्टिसिटी दिसणार नाही. चिखल बनत नाही ना सँडचा. दिस इज द बेसिक रिझन ड्यू टू विच देर विल बी नो प्लास्टिसिटी इन ग्रॅव्हल्स आणि सँड. येस, ओके. नेक्स्ट इज, हां, आता एक तर कळालं तुम्हाला की क्ले मिनरल्स जे आहेत हे केओलाइट, इलिनाइट आणि माउंट मोलराइट यांच्यामध्ये प्लास्टिसिटी असणार बिकॉज दे आर द क्ले मिनरल्स. कारण का? क्ले पार्टिकल्स आर चार्ज पार्टिकल्स. ओके, हां, येस. नेक्स्ट आपल्याला एक इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह नंबर ऑफ टाइम रिपीट झालाय, त्याच्यावरती थोडंसं जाऊन बघूया आपण. बघा, आता एक गोष्ट तर कळते ना की ज्याचा स्पेसिफिक सरफेस एरिया जास्त असेल त्याचीच सरफेस ॲक्टिव्हिटी किंवा प्लास्टिसिटी जास्त असेल. सरफेस ॲक्टिव्हिटी विल बी मोर. येस, स्पेसिफिक सरफेस एरिया जास्त म्हणजेच काय? चार्ज जास्त, आणि चार्ज जास्त म्हणजे सरफेस ॲक्टिव्हिटी विल बी मोर. आपण पहिल्या लेक्चरमध्ये एक गोष्ट शिकलोय, स्पेसिफिक सरफेस एरिया इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू साईज. जितका छोटा पार्टिकल असेल साईजनुसार त्याची सरफेस ॲक्टिव्हिटी जास्त असते, स्पेसिफिक सरफेस एरिया जास्ती असतो आणि त्याच्याकडे सरफेस ॲक्टिव्हिटी जास्त असणार. तर काही नोट लिहून घ्यायच्यात आपल्याला. नोट लिहा. फर्स्ट, सरफेस ॲक्टिव्हिटी जर बघितली, सरफेस ॲक्टिव्हिटी, तर केओलिनाइट सगळ्यात जास्त कमी असते. हा तुम्हाला सिक्वेन्स विचारू शकता. इलिनाइट आणि माउंट मोरोनाइटची सरफेस ॲक्टिव्हिटी म्हणजे ह्या मिनरलमुळे सरफेस ॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असणार. तर हे ऑर्डर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही सेकंड बघितलं, स्पेसिफिक सरफेस एरियाचा जर सिक्वेन्स बघितला तर सेम येईल. येस, साईजचा जर बघितला तर उलटा येतो. हां, साईजचं पण विचारू शकतात तुम्हाला सिक्वेन्स कधी कधी. तर साईज सगळ्यात छोटी असते माउंट मोलराइट क्ले मिनरल्सची. येस, हां. आणि फोर्थ, प्लास्टिसिटी जर बघितली तर अगेन प्लास्टिसिटी कशामुळे येते? सरफेस ॲक्टिव्हिटीमुळं. आणि सरफेस ॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त कोणाची आहे? माउंट मोलराइट मग क्ले मिनरलची. तर हे सिंपल, ह्या 4 सिक्वेन्स लक्षात ठेवा, याच्यापेक्षा बाहेर प्रश्न जाणार नाही. सिंपल आहे. प्लास्टिसिटी एक प्रॉपर्टी आहे क्लेची, ती कशामुळे असते?
चार्जमुळे, सरफेसवरती असलेल्या चार्जमुळे. आणि क्ले मिनरल जे आहेत तर सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह सरफेस ॲक्टिव्ह क्ले मिनरल कोणता आहे? माउंट मोरोलाइट. एवढं लक्षात ठेवा. आणि सगळ्यात कमी इथे खूप कमी असते, निग्लिजिबल, इथं मॉडरेट असते सरफेस ॲक्टिव्हिटी, आणि इथं सगळ्यात जास्त असते. तर असंही विचारू शकतात, विच ऑफ द फॉलोइंग इज हायली रिस्पॉन्सिबल फॉर स्वेलिंग आणि श्रिंकेज. तर हा माउंट मोरोलाइट क्ले मिनरलच आहे, कारण सरफेस ॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. येस, एवढं गोष्टी महत्त्वाच्या होत्यात क्ले मिनरल्समध्ये. येस, सिम्पल आहे. पहिले तर तुम्हाला सॉईल स्ट्रक्चर विचारलं तर कोण म्हणजे टाईप ऑफ स्ट्रक्चर आणि टाईप ऑफ सॉईल हा झाला पहिला ऑब्जेक्टिव्ह. सेकंड, शिअर स्ट्रेंथचं विचारू शकतात की कशामध्ये जास्त असते. पॉप्युलरली फ्लॉक्युलेटेड आणि डिस्पर्स स्ट्रक्चरवरती क्वेश्चन्स दिसलेत, त्यामुळे तेवढं समजून घ्या. आता जर एवढं लेक्चर जरी ऐकलं तुम्ही तर विसरणार नाही तुम्ही. रिमोल्डिंग आणि थिक्झोट्रोपी काय असते समजलं असेल. लॉस त्या दोन्हीमध्ये, डिस्पर्समध्ये आणि फ्लॉक्युलेटेडमध्ये शिअर स्ट्रेंथ कोणाची जास्त असते ते माहिती असणं गरजेचं आहे. रिमोल्डिंग प्रोसेस काय असते? एक्सटर्नल प्रोसेस आहे. आणि थिक्झोट्रोपी इंटरनल आहे, बरोबर. ती सॉईल इंटरनली अंडरगो करते चेंज फ्रॉम डिस्पर्स टू फ्लॉक्युलेटेड, आणि शिअर स्ट्रेंथ रिगेन करते. दॅट इज नोन ॲज युअर थिक्झोट्रोपी. त्यानंतर आपण क्ले मिनरल्स बघितले. रॉकचे मिनरल्स तेवढे महत्त्वाचे नाही आहेत, कारण तिथे शिकवण्यासारखं किंवा शिकण्यासारखं काहीच नाही. सिम्पल असंही विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोइंग आर रॉक मिनरल्स. तर फेल्डस्पर, मायका, क्वार्ट्ज तेवढं लक्षात ठेवा. क्ले मिनरल्स मात्र महत्त्वाचे आहेत. का? कारण दे आर द चार्ज पार्टिकल्स. क्ले पार्टिकल्स आर चार्ज पार्टिकल्स, आणि चार्ज पार्टिकल्स असल्यामुळे काहीतरी प्रॉपर्टी डिफरंट असते फ्रॉम ग्रॅव्हल्स आणि सँडपेक्षा, आणि तिथे तुम्हाला हे मिनरल्स मग सिग्निफिकंट होऊन जातात. कोणामुळे जास्त ॲबिलिटी आहे, कोणामध्ये कमी आहे, हे गोष्ट तिथं मग सिक्वेन्समध्ये पण महत्त्वाचे आहेत, आणि नेम्स पण त्यांचे महत्त्वाचे आहेत. हे झालं सॉईल स्ट्रक्चर. येस, आपण थोडंसं पुढे जाऊन बघू आता ह्या पूर्ण सिलेबसमध्ये प्रोसीड कसं करायचं आता पुढे. तर तुम्ही जर लक्ष म्हणजे पहिल्यापासून जर बघितलं असेल तर सिम्पल वेने पुढे गेलो आपण. ज्या गोष्टीची गरज पडली ती गोष्ट त्या ठिकाणी शिकत गेलो. सॉईल स्ट्रक्चर काय होतं की जे सॉलिड्स होते त्यांच्या अरेंजमेंटनुसार काही प्रॉपर्टीमध्ये फरक होऊ शकतो का, तर ते बघून घेतलं आपण. आता पुढे जाऊन एक गरज पडते आपल्याला की एक प्रॉपर क्लासिफिकेशन पाहिजे सॉईलचं. का? कारण आपण आतापर्यंत दोनच ग्रुपमध्ये गोष्टी शिकत आलो आहे, एक तर ग्रॅव्हल्स आणि सँड आणि क्लेज. त्यांचा स्टार्टिंग पॉईंट किंवा ते कुठून आले होते तर आपण एक वेदरिंग किंवा त्यांचा कॉज ऑफ ओरिजिनवरून त्यांना बायफर्केट केलं होतं की हे ग्रॅव्हल्स आहेत आणि हे सँड आहे. का? कारण एक फिजिकल वेदरिंगपासून बनलं आहे आणि एक केमिकल वेदरिंगपासून बनलं आहे. पण आता जसं आपण पुढे जाऊ आपल्याला शिअर स्ट्रेंथ किंवा सॉईलचं बिहेवियर बघायचं असेल तर एक प्रॉपर क्लासिफिकेशन लागेल. कळते ना? एक प्रॉपर क्लासिफिकेशन लागेल, आणि त्यासाठी आपल्याला आता गरज पडते की आपण सॉईलला क्लासिफाय केलं पाहिजे. राईट, सॉईलला क्लासिफाय केलं पाहिजे. येस, क्लासिफिकेशन म्हणजे काय हो? येस, क्लासिफिकेशन म्हणजे काय? देअर शुड बी सम प्रॉपर वेज आणि एक वेल डिफाईन्ड मॅनर पाहिजे की हे एवढ्या टर्म्स आणि कंडिशन्स आहेत, याच्यामध्ये जर एखादी गोष्ट फिट होतीये तर त्याला आपण एक्स सॉईल म्हणू, आणि जर वायचे जे पॅरामीटर्स आहेत ती जर ती सॉईल पास करत असेल तर त्याला त्या सॉईलला वाय सॉईल म्हणू. एवढं सिंपल आहे ना. क्लासिफिकेशन म्हणजे काय की एक वेल डिफाईन्ड किंवा वेल इंजिनियर्ड प्रोसिजर पाहिजे, त्यालाच आपण क्लासिफिकेशन म्हणतो ना. त्या म्हणजे त्या पॅरामीटर्समध्ये जर एखादी गोष्ट बसत असेल तर त्याला ती सॉईलला नाव देऊन टाकायचं, आणि दॅट इज नोन एज क्लासिफिकेशन. सिम्पल. तर कळतंय तुम्हाला की एक वेल डिफाईन्ड किंवा वेल ऑर्गनाइज्ड प्रोसिजर लागेल. येस, त्याच्यासाठीच सॉईल क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला डायरेक्टली करता येणार नाही, त्याच्यासाठी काहीतरी इनपुट लागेल किंवा एखादा टूल लागेल की ज्याला यूज करून आपण सॉईलला क्लासिफाय करू शकतो. तर द टूल विच वी यूज्ड फॉर क्लासिफाईंग द गिवन सॉईल, आपल्याला एक सॉईल दिली, तिला क्लासिफाय करण्यासाठी काहीतरी एक हेल्पिंग हँड लागेल किंवा एक टूल लागेल की ज्याला पकडून आपण सॉईलला क्लासिफाय करू शकतो. तर दॅट टूल इज नोन ॲज इंडेक्स प्रॉपर्टीज. दॅट टूल इज नोन ॲज इंडेक्स प्रॉपर्टी. ओके, करायचं तर सॉईल क्लासिफिकेशन आहे आपल्याला, पण डायरेक्टली क्लासिफाय करता येणार नाही, त्याच्यासाठी काहीतरी गोष्ट लागेल आपल्यासोबत, आणि दॅट इज नोन ॲज इंडेक्स प्रॉपर्टी. दॅट आर नोन ॲज इंडेक्स प्रॉपर्टीज. इंडेक्स प्रॉपर्टीज.
येस, तर व्हॉट आर इंडेक्स प्रॉपर्टीज? सिम्पल, एकदम सिम्पलेस्ट लँग्वेजमध्ये जर बघायचं असेल तर इंडेक्स प्रॉपर्टीज आर नथिंग बट द प्रॉपर्टीज विच हेल्प्स अस, डायरेक्टली तुम्ही काही अडचण नाही, विच हेल्प्स अस टू क्लासिफाय द सॉइल. एवढं तर कळतंय ना की सॉइलला क्लासिफाय करण्याची गरज आहे. येस, का? कारण एक प्रॉपर वे लागेल की ज्यांनी आपल्याला क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे. येस, त्याच्यासाठी काहीतरी इनपुट लागेल. दॅट इनपुट इज नथिंग बट इंडेक्स प्रॉपर्टीज. सो इंडेक्स प्रॉपर्टीज आर नथिंग बट द प्रॉपर्टीज विच विल हेल्प अस इन क्लासिफाईंग द गिवन सॉइल. बेसिकली दोन टाईपच्या प्रॉपर्टीज असतात. फर्स्ट इज इंडेक्स प्रॉपर्टीज अँड सेकंड आर इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज. इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज पुढे शिकू आपण, आता मी लिहून देत नाही ते, कारण राईट टाइम आणि राईट इंट्रोडक्शन ऑफ टॉपिक्स इज इम्पॉर्टंट. इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज म्हणजे काय? सिम्पल, विच हेल्प्स इन डिझायनिंग पर्पजमध्ये जी हेल्प करते. आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ लोड ज्या प्रॉपर्टीज विल कम इन टू पिक्चर, दॅट प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲज इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज. दॅट प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲज इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज. तर आपल्याला करायचं होतं सॉइल क्लासिफिकेशन, त्याच्यासाठी कशाच तरी गरज पडेल. दॅट टूल इज नोन ॲज इंडेक्स प्रॉपर्टीज. सो आर नेक्स्ट टार्गेट इज टू स्टडी इंडेक्स प्रॉपर्टीज. येस, ओके, दॅट्स आर चॅप्टर नंबर 4, इंडेक्स प्रॉपर्टीज. ऑब्जेक्टिव्ह माहीत पाहिजे. each and every word which you are writing in your copies, there should be explanation for that. जर तेवढं माहीत असेल ना, तर there is 90 व्हेरी गुड चान्स की तुम्ही गोष्टी व्यवस्थित ॲब्झॉर्व करू शकतात. कारण माहीत पाहिजे ना याचं सिग्निफिकन्स काय, तरच ते लर्न होईल, रिटेन होईल. येस, हां, इंडेक्स प्रॉपर्टीज सिम्पल आहे. त्याचं व्हॉट इज इट्स ऑब्जेक्टिव्ह? टू क्लासिफाय द सॉइल. बस ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचा. आणि हे होतंय का पुढे जाऊन ते पण क्रॉस व्हेरीफाय करायचं. हां, आता बघा सिम्पल. देर आर 3 टाइप्स ऑफ इंडेक्स प्रॉपर्टीज. फर्स्ट इज ग्रेन साइज डिस्ट्रीब्यूशन. ग्रेन साइज डिस्ट्रीब्यूशन सांगतो मी सगळं, लक्ष द्या फक्त. सेकंड इज रिलेटिव्ह डेन्सिटी आणि थर्ड वन इज कन्सिस्टन्सी लिमिट्स. कन्सिस्टन्सी लिमिट्स किंवा याला ॲटर्सबर्ग लिमिट म्हणतो आपण. येस, 3 टाईपच्या प्रॉपर्टीज असतात, इंडेक्स प्रॉपर्टीज असतात. सिंपल पहिली आहे ग्रेन साइज डिस्ट्रीब्युशन, सेकंड इज रिलेटिव्ह डेन्सिटी अँड थर्ड इज कन्सिस्टन्सी लिमिट. काम काय यांचं? टू हेल्प अस इन क्लासिफिकेशन ऑफ सॉइल. सिंपल. आता पहिलं जे दिसतंय ना तुम्हाला ग्रेन साइज डिस्ट्रीब्युशन, तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कशाच्या इंडेक्स प्रॉपर्टीज काढतोय? सॉइलच्या. सॉइलमध्ये काय? सॉलिड पार्टिकल्स आहेत, व्हॉइड्स आहेत. सॉलिड पार्टिकल्स आहेत म्हणजे यांची काहीतरी साईज असणार. येस, त्या साईजला घेऊन काही करता येतं आहे का, काही प्रॉपर्टीज डिझाईन होत आहे का, तर दॅट प्रॉपर्टीज आर नोन ॲज ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन. सिम्पल, नावमधूनच दिसतंय की इट इज रिलेटेड टू साईज. हे जे सॉलिड पार्टिकल्स आहेत, हे जे सॉलिड पार्टिकल्स आहेत सॉइलचे, त्यांच्या साईजला घेऊन काही प्रॉपर्टीज डिझाईन केलेत, काही प्रॉपर्टीज डिझाईन केलेत, तर त्याला आपण म्हणतो ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन. हां, आता बघूया पुढे. फर्स्ट घेऊ ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन. ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन सिंपल आहे. सॉइलमध्ये सॉलिड पार्टिकल्स असतील, सॉलिड पार्टिकल्सला साईज असेल, त्या साईजला कन्सिडर करून काही प्रॉपर्टीज किंवा काही प्रोसिजर डिझाईन होत आहेत का ते बघूया. आणि ते डिझाईन प्रोसिजर्स आर कॉल्ड ॲज ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन. 2 टाईपच्या असतात ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन, लक्ष द्या. पहिलं आहे सिव ॲनालिसिस. एक ॲनालिसिस आहे दॅट इज डिपेंडंट ऑन साईज, त्याला आपण म्हणतो सिव ॲनालिसिस. आणि सेकंड वन इज, एकच मिनिट, ओके. हां, सिव ॲनालिसिस आहे. आणि सेकंड इज सेडिमेंटेशन ॲनालिसिस.
सेडिमेंटेशन ॲनालिसिस. हां, आता बघा ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन दोन टाईपचे दिसत आहेत तुम्हाला, सीव आणि सेडिमेंटेशन ॲनालिसिस. कधी पण लक्षात ठेवायचं, कोणताही सब्जेक्ट जेव्हा असेल, जेव्हा तुम्हाला एका कॉन्सेप्टसाठी मेथड्स दिसतात खाली, तर प्रत्येक मेथडची एक पेक्युलिटी असते किंवा सुटेबिलिटी असते. कोणती मेथड कधी वापरायची, जेव्हा एकापेक्षा जास्ती मेथड्स असतात तर त्यावरती क्वेश्चन येण्याचा चान्स जास्ती असतो, किंवा ते तुम्ही लक्षात ठेवायचं की कोणत्यासाठी काय वापरायचं. कळतंय ना? जेव्हा आता एन्व्हायरमेंटमध्ये एक टॉपिक आहे बघा, पॉप्युलेशन फोरकास्टिंग फॉर एक्झाम्पल सांगतोय, त्याच्यात 4-5 मेथड आहेत, अरिथमॅटिक इन्क्रीज, जॉमेट्रिक इन्क्रीज वगैरे. तर प्रत्येक मेथडची एक सुटेबिलिटी आहे, तर ती सुटेबिलिटी जर तुम्ही लक्षात ठेवली तर मग त्या मेथड्स पण लक्षात राहण्यास मदत होते तिथे. दॅट विल हेल्प यू. तर ह्या अशा अँगलनी थोडंसं जर गोष्टी ट्विस्ट केल्या तर लवकर रिटेन होईल आणि तुम्हाला लक्षात राहतील. आता सीव ॲनालिसिस दिसतंय, सेडिमेंटेशन ॲनालिसिस दिसतंय. तर सीव ॲनालिसिस कधी वापरायचं, व्हेन साईज ऑफ दॅट पार्टिकल्स आर ग्रेटर दॅन 75 मायक्रॉन. ओके. आणि सेडिमेंटेशन ॲनालिसिस कधी वापरायचं, व्हेन साईज इज लेस दॅन 75 मायक्रॉन. येस, कारण एव्हरीथिंग विल बी रिलेटेड टू साईज ओनली, कारण ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन बघतोय आपण. येस, तर मग साईजच्या अकॉर्डिंगली आपण दोन बायफरकेशन केलेत मेथडमध्ये. एक आहे सीव ॲनालिसिस, जेव्हा 75 मायक्रॉनच्या वरती असेल साईज ऑफ दॅट सॉलिड पार्टिकल्स किंवा सॉईल, आणि सेडिमेंटेशन कधी वापरायचं, जेव्हा 75 मायक्रॉनपेक्षा छोटी असेल साईज. ओके. आता आपण पहिले बघूया सीव ॲनालिसिस आणि मग सेडिमेंटेशन ॲनालिसिसकडे जाऊया. सिम्पल आहे, कॉन्सेप्ट समजून घ्या. सीव ॲनालिसिस एक्झॅक्टली काय होतं बघा, आपण बऱ्याचशा लोकांनी कॉलेजमध्ये केलं असेल, काहींनी नसेल केलं तरी काय अडचण नाही. बघा सिम्पल, मी ते काय घेतो, सीवच्या साईज घेतो. समजा हे आहे सीव साईज. 2च मिनटं लक्ष द्या. टेबल बनवतो एक, समजा हे 1 mm असेल आणि शेवटी 75 मायक्रॉनपर्यंतच सीव ॲनालिसिस हेल्प करतात. तर दॅट विल बी लास्ट सीव. कोर्सर टू फायनर आपण सीव अरेंज करतो. ओके. समजा दिस इज 4.75 mm, दिस इज 2.36 mm, दिस इज 1 mm. खाली असणार 75 मायक्रॉनची सीव असणार. ओके. सिम्पल. तर काय करायचं, समजा मी एक डब्ल्यू वेटचं सॉईल सॅम्पल घेतलं, कॅपिटल डब्ल्यू, याच्यावर टाकलं पहिल्या सीववर. समजा इथे W1 रिटेन झालं, कॅपिटल W1. तर पहिला कॉलम काय बनवायचा, पर्सेंटेज रिटेंड. येस. हां, तर तो काय येईल, P1 स्मॉल p1 W1 अपॉन टोटल W इंटू 100%. ओके. हां. नेक्स्ट सेम सॅम्पल पूर्ण W, याच्यातलं खाली आलेलं नाही, याच्यावरती पूर्ण परत W टाकायचं. समजा इथे W2 रिटेन झाला, कॅपिटल W2. तर मग पर्सेंटेज रिटेन 2.36 mm सीवर किती येईल, P2 विल बी इक्वल टू कॅपिटल W2 डिवायडेड बाय कॅपिटल W. समजा मी जर 1000 ग्राम घेतला असेल, 1000 ग्राम जर सॅम्पल घेतला असेल तर 1000 ग्राम याच्यावर टाकायचं, 1000 ग्रामच याच्यावर टाकायचं. हां. येस. तर दिस विल बी P2 स्मॉल P2. हां. आता क्युम्युलेटिव्ह रिटेन आपण एक नेक्स्ट क्युम्युलेटिव्ह रिटेंड, पुढचा कॉलम पर्सेंटेज क्युम्युलेटिव्ह रिटेन. तर हे किती येईल, P1. इथे किती येईल, P2. हा P2 किती येईल, P1 इज इक्वल टू किती येईल, स्मॉल p1. पण हा P2 किती येईल, P1 प्लस P2. येस. हां. आता हा क्युम्युलेटिव्ह का घेतोय मी, एक लक्षात घ्या, ही सीव याच्यापेक्षा फायनर आहे. हा 4.75 mm ची सीव आहे आणि ही 2.36 mm ची आहे. दिस इज फायनर दॅन दिस. आता याच्यावर जे रिटेन झाला असेल ते याच्यावर 100% रिटेन होईल, कारण मी सॅम्पल पूर्ण घेतोय बरोबर. तर याच्यावरती म्हणजे जे याच्यावर रिटेन झाला असेल W1 मध्ये, ते याच्यावरती रिटेन 100% होईल ना 2.36 वरती. दॅट्स वाय आय टेक P2 म्हणजे क्युम्युलेटिव्ह रिटेन घेतो. मला एक काय पाहिजे आहे, मला पर्सेंटेज फायनर पाहिजे. तर तो कसा मिळतो, 100 -
P1 100 मायनस P2. आता हे पर्सेंटेज फायनल हे असं कंटिन्यू करतो आपण. महत्त्वाचं काय आहे की क्युम्युलेटिव्ह का करतो हे एवढं समजणं गरजेचं होतं. इथून मला दोनच आउटकम महत्त्वाचे आहेत. एक तर काय की स्यू ॲनालिसिस म्हणजे स्यू साईज आणि पर्सेंटेज फायनर या पर्सेंटेज फायनरचं सिग्निफिकन्स आहे मी पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. पर्सेंटेज फायनर एक्झॅक्टली काय डिनोट करतं आणि ते का गरजेचं आहे. पण स्यू ॲनालिसिसचा परफॉर्मन्स असा आहे, आपण अशी प्रोसिजर फॉलो करतो. पर्सेंटेज क्युम्युलेटिव्ह रिटेन का करतो तेही महत्त्वाचं आहे, कारण द पार्टिकल्स विच रिटेन्ड ऑन 4.75 mm स्यू दे विल 100% रिटेन ऑन 2.36 mm. जे 2.36 वर रिटेन झाले ते 1 mm वर रिटेन होणारच आहे 100%. यस, तर हे झालं पर्सेंटेज फायनर आणि स्यू म्हणजे स्यू ॲनालिसिसचा आउटकम पुढं प्लॉट करायचं आहे आपल्याला. पहिले आपण सेडिमेंटेशन ॲनालिसिस शिकून घेऊ आणि याचा जो रिझल्ट आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की तिथून जे रिझल्ट आहे ते इंटरप्रिटेशन इज इम्पॉर्टंट ॲज फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. तेच इम्पॉर्टंट आहे की स्यू ॲनालिसिसचा जो रिझल्ट आहे किंवा ग्राफ आहे तो इम्पॉर्टंट आहे, तो आपण पुढे जाऊन बघूया. यस, नेक्स्ट स्यू ॲनालिसिसच्या नंतर आता सेडिमेंटेशन ॲनालिसिस आहे. ओके, सेडिमेंटेशन काय, सिंपल 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. ॲट दी एंड यांचा जो फायनल रिझल्ट आहे तो महत्त्वाचा आहे एक्झामसाठी. सेडिमेंटेशन ॲनालिसिसमध्ये एक 2-3 थेरोटिकल मुद्दे ते महत्त्वाचे असतात. पहिली गोष्ट तर हे कधी वापरायचं, वेन साईज इज लेस दॅन 75 मायक्रॉन. 75 मायक्रॉनपेक्षा जर साईज कमी असेल तर इन दॅट केस यू हॅव टू गो विथ सेडिमेंटेशन ॲनालिसिस. पहिलं, दिस सेडिमेंटेशन ॲनालिसिस इज नोन ॲज वेट ॲनालिसिस. वेट ॲनालिसिस म्हणतो आपण याला, वेट ॲनालिसिस. ओके, नेक्स्ट, इट इज बेस्ड ऑन स्टोक्स लॉ. इट इज बेस्ड ऑन स्टोक्स लॉ, हे महत्त्वाचं आहे. आणि स्टोक्सनी एक सेटलिंग वेलॉसिटी दिली आहे. सेटलिंग वेलॉसिटी तो फॉर्म्युला आय थिंक PYQ आहे तुमचा, त्याच्यामुळं लक्षात राहू द्या. सेटलिंग वेलॉसिटी दिली आहे स्टोकनी, VS इज इक्वल टू G अपॉन 18 न्यू कॅपिटल G मायनस 1 इंटू D². सिम्पल आहे फॉर्म्युला, लक्षात राहील, लक्षात ठेवा. कारण हे जेव्हा आपण सेडिमेंटेशन टँक पण शिकू, एकच मिनटं. ठीक आहे. हां, तर हे सेडिमेंटेशन सेटलिंग वेलॉसिटीचा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. हे गॅमा काय असतं, दिस इज कायनॅमेटिक विस्कॉसिटी. विस्कॉसिटी 2 प्रकारच्या असतात, म्यू आणि डायनॅमिक विस्कॉसिटी आणि कायनॅमेटिक विस्कॉसिटी. जेव्हा तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्स शिकाल तर तेव्हा हे डिटेलमध्ये पहिलेच बेसिक प्रॉपर्टीमध्ये विस्कॉसिटीचा म्हणजे तिथे रोल आहे, तर ते तुम्ही तिथं शिकणार, इथं टाइमपास करण्यात पॉईंट नाही. याचा जे SI युनिट असतं मीटर स्क्वेअर पर सेकंड आहे. आणि जी तुम्हाला माहिती आहे काय, ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण शिकलोय. ट्रू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, D साईज ऑफ दॅट पार्टिकल आणि G तर माहिती आहे. ओके, नेक्स्ट इज की हे व्हॅलिड कुठं असतं, 0.2 mm. दिस इज व्हॅलिड इन द रेंज 0.2 mm टू 0.2 मायक्रोमीटर्स. हां, स्टोक्स लॉ इज व्हॅलिड इन दिस रेंज 0.2 मायक्रोमीटर्स टू 0.2 mm मध्येच व्हॅलिडेशन आहे याचं. कुठे पण जेव्हा ॲझम्पशन्समध्ये म्हणा किंवा लिमिटेशनमध्ये म्हणा की जेव्हा न्यूमरिकल व्हॅल्यू इंट्रोड्यूस होते, जसं ही रेंज आहे, तर तेव्हा त्याचं सिग्निफिकन्स वाढून जातं. बिकॉज यू आर गिव्हिंग ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ एक्झाम, आणि जेव्हा ऑब्जेक्टिव्ह बनतात तर तेव्हा न्यूमरिकली थोडंसं म्हणजे इम्पॉर्टन्स वाढून जातं गोष्टींचं. तर एक स्टोक्स लॉचा हा एक फॉर्म्युला आणि त्याची रेंज कोणत्या रेंजमध्ये व्हॅलिड असतं, तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सेडिमेंटेशन ॲनालिसिस परफॉर्म करण्याच्या 2 मेथड्स आहेत. गरज नाही आहे, लक्षात नाही राहिलं तरी चालेल. पहिलं इज पिपेट मेथड, खूप डिटेलमध्ये होऊन जाईल. आणि सेकंड इज हायड्रोमीटर मेथड, गरज नाही आहे, नो नीड. ह्या 2 मेथड आहेत. ओके, सिम्पल. सेडिमेंटेशन ॲनालिसिसमध्ये सेटलिंग वेलॉसिटीचा फॉर्म्युला स्टोक्स लॉवर बेस्ड असतो, वेट ॲनालिसिस म्हणतो, आणि रेंज 0.2 mm टू 0.2 मायक्रॉन्समध्ये किंवा मायक्रोमीटर. मायक्रॉन्स काय असतं, 10⁻³ mm.
मायक्रोमीटर पण म्हणा याला, काही अडचण नाही, आणि मायक्रॉन्स म्हणलं तरी चालेल. 10⁻³ mm असतं युनिट मायक्रॉनचं. ओके. नेक्स्ट आता हे सीव ॲनालिसिस असेल किंवा सेडिमेंटेशन ॲनालिसिस जे आहे त्याचं जे ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट इज इम्पॉर्टंट. बघा, ग्रेन साईज, त्याला आपण म्हणतो ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन चार्ट. ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन चार्ट दॅट इज इम्पॉर्टंट. डिस्ट्रीब्युशन चार्ट किंवा कर्व म्हणा, कर्व म्हणा, चार्ट नका म्हणून. ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन कर्व. ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन सीव ॲनालिसिसने करा, सेडिमेंटेशन ॲनालिसिसने करा. त्याचा जो एंड रिझल्ट आहे त्याला आपण एका ग्राफिकल फॉर्ममध्ये प्लॉट करतो अँड दॅट प्लॉट इज इम्पॉर्टंट फॉर अस ॲज पर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर सिम्पल आहे. ग्राफ कसा येतो बघा, सिम्पल. इथं लॉग स्केल आहे, इथं आपण साईज प्लॉट करतो आणि इथे असणार पर्सेंटेज फायनर. पर्सेंटेज फायनर सीव ॲनालिसिसचा कर्व आत्ता जो आपण प्रोसेस जी थोड्या वेळापूर्वी बघितली त्यामध्ये ह्या दोनच गोष्टी होत्या, साईज आणि पर्सेंटेज फायनर. ओके, येस. लॉग स्केलचं काय सिग्निफिकन्स असतं? काहीच नाही. सिम्पल, जेव्हा आपल्याला लार्ज नंबर ऑफ व्हॅल्यूज प्लॉट करायच्या असतात फॉर दॅट स्मॉल कर्व तर आपण लॉग स्केल वापरतो. बाकी त्याचं दुसरं काही टेन्शन घ्यायचं नाही. 0.001 mm, 0.01 mm असेल समजा, इथे असणार 0.10 mm आणि इथे असणार समजा 1 mm. एक्झाम्पल घेतला मी फक्त. साईजेस आहेत आणि इकडं पर्सेंटेज फायनर जर असेल समजा 10%, 20%, 30%, इथे असणार समजा 60%. ओके, पर्सेंटेज फायनर वाय ॲक्सिसवर आणि इकडं असणार लॉग स्केल. येस, हे सीव साईजेस आहेत. आता समजा मी थोडंसं पेन चेंज करतो. इथे 2-3 गोष्टी ज्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाच्या आहेत ते बघू. हां, जर मला एक पहिला प्लॉट असा मिळाला, ओके, हां, तर हे कसं मिळालं ते बघून घ्या प्लीज. हां, हा जो सीव ॲनालिसिस मी परफॉर्म केलं, क्युम्युलेटी रिटेन फाइंड आउट केलं, 100 मायनस रिटेन्शन जर मायनस केलं तर मला पर्सेंटेज फायनर मिळेल. ओके, पर्सेंटेज मला फायनर मिळेल. सिम्पल, ही साईज आहे, सीव साईज आहे आणि हे पर्सेंटेज फायनर आहे. मला प्रत्येक म्हणजे ह्या साईजसाठी पर्सेंटेज फायनरची व्हॅल्यू समजा 10% मिळाली, याच्यासाठी ही मिळाली. ओके, येस. तर असा एक कर्व प्लॉट झाला कशामध्ये, साईज वर्सेस पर्सेंटेज फायनर. आता हे पर्सेंटेज फायनर एक्झॅक्टली काय डिनोट करतं बघा, लक्ष द्या प्लीज. हे बघा, पर्सेंटेज फायनर हे डिनोट करतं. समजा पर्सेंटेज फायनर 2.36 mm ची सीव आहे, याचं पर्सेंटेज फायनर आलं समजा, हे आलं असेल 60%, हे आलं असेल 30%. ओके, आणि हा 75 मायक्रॉनची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल येईल 10%. ओके, हां, लक्ष द्या प्लीज. पर्सेंटेज फायनर काय डिनोट करतं की 10%, हां, हे जे सॉईल सॅम्पल आहे पूर्ण 1000 ग्रामचं, लक्ष द्या प्लीज, हे जे 1000 ग्रामचं सॉईल सॅम्पल आहे, 10% पर्सेंटेज फायनर काय डिनोट करतं की ह्या पूर्ण सॉईल सॅम्पलपैकी 10% सॉईल पार्टिकल्स आर फायनर दॅन दिस 75 मायक्रॉन. 10% जे सॉईल पार्टिकल्स आहेत ते 75 मायक्रॉनपेक्षा फायनर आहेत. 60% आर फायनर दॅन 4.75 mm साईज. ह्या साईजपेक्षा किती फायनर, 60% ऑफ दॅट पार्टिकल्स आर फायनर, म्हणजे ह्या टोटल सॉईल सॅम्पलमध्ये 60% ऑफ द पार्टिकल्स आर फायनर दॅन दिस साईज, कारण 40% तर रिटेन झाले असेल. ओके, तसंच हे पर्सेंटेज फायनरचं सिग्निफिकन्स आहे. आता आपल्या ग्राफवर येऊया. बघा, प्रत्येक साईजसाठी हा जो ग्राफ असा आला याचा अर्थ काय होतो की प्रत्येक साईजसाठी काहीतरी पर्सेंटेज फायनरची व्हॅल्यू मिळते. ओके, पर्सेंटेज फायनरची व्हॅल्यू मिळते म्हणजेच काय, आणि ती व्हॅल्यू चेंज होते, फायनरची व्हॅल्यू चेंज होतीये. येस, जशी जशी साईज वाढतीये तर पर्सेंटेज फायनरची व्हॅल्यू वाढतीये, म्हणजे पर्सेंटेज रिटेंड कमी होत आहे. ओके, जर फायनरची व्हॅल्यू मिळते म्हणजे ती सॉईल तो सॉईलची साईज प्रेझेंट आहे म्हणूनच फायनर मिळत आहे. येस, तर ह्या टाईप ऑफ कर्वला आपण म्हणतो वेल ग्रेडेड कर्व किंवा वेल ग्रेडेड सॉईल. वेल ग्रेडेड सॉईल का म्हणतो, बिकॉज
एव्हरी टाईप ऑफ किंवा एव्हरी साईज ऑफ द पार्टिकल्स आर प्रेझेंट. जर कर्व असा दिसतोय तुम्हाला, कळतंय ना, जर असा दिसतोय म्हणजे काय, पर्सेंटेज फायनरची व्हॅल्यू मिळते, पर्सेंटेज फायनरची मिळते, वेगळी मिळते म्हणजे पर्सेंटेज रिटेन्ड आहे. आणि जर रिटेन होतंय तर प्रेझेंट असल्यावरच रिटेन होईल, कळतंय ना, प्रेझेंट असल्यावरच रिटेन होईल. तर रिटेन होतंय म्हणजे प्रेझेंट आहे, आणि प्रेझेंट आहे म्हणजे इट इज वेल ग्रेडेड सॉईल, इट इज वेल ग्रेडेड सॉईल. आता नेक्स्ट एक सेकंड मुद्दा घेऊ, अजून गोष्टी क्लिअर होतील. समजा जर कर्व असा मिळाला तर ही दुसरी सॉईल या, दिस इज सेकंड सॉईल, दिस इज सेकंड वन, दिस इज फर्स्ट वन. ओके. हां, आता बघा एवढंच महत्त्वाचं आहे. जर सिव्ह ॲनालिसिसमध्ये एवढी गोष्टी कळाल्या तर पुढच्या गोष्टी अजून सोप्या होतात. बघा आता सेकंड टाईप ऑफ जी सॉईल आहे ना, सेकंड टाईप ऑफ सॉईल, येस. हां, इथं काय झालं बघा, समजा 0.01 mm ची जी सीव आहे, 0.01 mm ची सीव आहे. ओके. आणि ही 0.10 mm ची सीव आहे. कोर्सर सीव वरती जाईल, इथे टाकतो मी. चला, इथे समजा ही 0.10 mm ची सीव आहे, आणि इथं त्याच्यावरती नको घ्यायला. हां बघा, 0.10 mm ची सीव आणि 0.01 mm ची सीव. ओके, 0.01 mm ची सीव. आता बघा दोघांमध्ये पण पर्सेंटेज फायनर समजा आहे किती, 10-20, इथं 18% असेल. दोघांमध्ये पण पर्सेंटेज फायनरची व्हॅल्यू सेम येते. पर्सेंटेज फायनर, लक्ष द्या प्लीज, पर्सेंटेज फायनर इज 18% इन बोथ द केस. पर्सेंटेज फायनर इज 18%. ओके, 18% म्हणजे पर्सेंटेज रिटर्न पण सेम येईल ना. जर पर्सेंटेज फायनर सेम येत असेल तर पर्सेंटेज रिटर्न किती येईल, 88% सेम येईल. फॉर एक्झाम्पल घेतोय आम्ही. येस. हां, याचा अर्थ काय होतो, समजा तुम्ही याच्यावरती फायनर आहे ना, फायनर आहे, सॉरी कोर्सर आहे, तर ती वरती जाईल, फायनर खाली येईल. याच्यावरती तुम्ही जेव्हा सॉईल सॅम्पल टाकलं, इथं जर W1 रिटेन झाला, ओके, W1 रिटेन झाला, त्याची व्हॅल्यू आली 88%, याची व्हॅल्यू आली 88%. फॉर एक्झाम्पल कोणत्या सीवसाठी, 0.10 mm वाल्या. सेम सॉईल सॅम्पल जेव्हा तुम्ही 0.01 mm वर टाकाल, याच्यावर टाकणार, तर पर्सेंटेज फायनर जर 18% ठेवायचा असेल तर पर्सेंटेज रिटेन 88% पाहिजे, म्हणजे सेम पाहिजे, बरोबर. म्हणजे क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू सेम कधी येईल, जेव्हा इथे पर्सेंटेज रिटेन 0 येईल. येस. जर इथे W2 इथे W1 म्हणजे रिटेन वेट किती यायला पाहिजे, 0, तरच तर हे क्युम्युलेटिव्ह रिटेन 0 सेम राहील ना. येस. जर इथे 0 येतंय म्हणजे काय हो, की ह्या साईजचा पार्टिकल इज ॲबसेंट, म्हणजे याच्यापेक्षा कोर्सर, सॉरी याच्यापेक्षा फायनर आणि याच्यापेक्षा कोर्सर हे पार्टिकल प्रेझेंट नाही. येस, कारण याच्यावर टाकलं तर ते रिटेंडच होत नाही, म्हणजे प्रेझेंट नाही आहे. येस, प्रेझेंट नाही म्हणजे काय, की एवढा गॅप आहे कशापेक्षा, याच्यापेक्षा फायनर आणि याच्यापेक्षा कोर्सर. सो दिस इज द गॅप प्रेझेंट, म्हणजे हे पार्टिकल्स प्रेझेंट नाही आहे या साईजचे. तर ह्या टाईप ऑफ सॉईलला काय म्हणतो आपण, गॅप ग्रेडेड. या टाईप ऑफ सॉईलला काय म्हणतो, गॅप ग्रेडेड. होप ही गोष्ट क्लिअर.